हॅलो. आय होप सर्वांचा पेपर चांगला गेला असेल. आपण आज बोलत आहोत संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 ची कंबाईनची ही एक्झाम असते. एमपीएससी द्वारे घेतली जाते. ऑफलाईन असते पेन पेपरवाली. ठीक आहे, ऑनलाईन नसते. आज हा पेपर 11 ते 12 या वेळेमध्ये झालेला आहे. आज तारीख आहे 14 जून 2026. यामध्ये टोटल 100 प्रश्न येतात. ऍज युजल सगळ्यांना माहित आहे, कारण की प्रिलिमची एक्झाम आहे आणि या 100 पैकी वेगवेगळ्या सब्जेक्टला वेगवेगळे वेटेज आहे. ते एकदा वेटेज आपण बघून घेऊया. त्यानंतर मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन सकट उत्तर बघून घेऊया आणि कट ऑफ बद्दल पण चर्चा करूया. बघा, टोटल एवढे विषय असतात. किती विषय, किती क्वेश्चन, एका प्रश्नाला एक क्वेश्चन, म्हणजे एका प्रश्नाचं एक उत्तर 1 मार्क असतो. असे 100 मार्काला 100 प्रश्न, तर 100 पैकीच तुमचा कट ऑफ लागतो. ठीक आहे. सर्वात जास्त वेटेज आहे आपलं मॅथ्स अँड रिजनिंगला, एकूण 20 प्रश्न आहेत. त्यानंतर 15 15 15 15 चे 4 गट आहे आणि हे 10 10 चे 2 गट आहे. ठीक. टोटल आता जर तुम्ही बायफर्गेशन केलं तर मी 4 गोष्टीमध्ये याला बायफर्गेट केलेलं आहे. प्रत्येक विषयाच्या जीके जीएसचं सुद्धा सिंगल क्वेश्चन, म्हणजे सिंगल पर्याय असणारे, ऑप्शन असणारे किती प्रकारचे क्वेश्चन होते आणि मल्टी ऑप्शन असणारे किती प्रकारचे होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी बायफर्केशन केलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल जॉग्रफीमध्ये सिंगल ऑप्शन म्हणजे 1 2 3 4 विषय संपला आणि मल्टी म्हणजे स्टेटमेंट वगैरे काहीतरी दिलेले आहे आणि खाली मल्टी ऑप्शन दिले, ओनली 1, ओनली 2 किंवा ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव, अशा टाईपचे. तर याला सिंगल आणि हे मल्टी. ते एकदा बघून घ्या. हे याचा फायदा तुम्हाला असा होतो की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही या बेसिसवर असं तुम्ही समजू शकतात की चालू घडामोडीमध्ये लगभग 11 सिंगल पर्याय आणि बाकीचे 4 मल्टीवाले आहे. सर्वात जास्त मल्टीवाले कुठं आहे बघा, इथं अर्थशास्त्रामध्ये, त्यानंतर हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये. तर त्या विषयाचा अभ्यास करताना मग पर्टिक्युलरली त्या विषयामध्ये जर एवढे मल्टी येतात आणि त्यामधून एवढ्या चॅप्टरवर सर्वात जास्त मल्टी क्वेश्चन विचारले गेले, तर जेव्हा तो आपण चॅप्टर करणार तेव्हा तो मल्टी ऑप्शन्स त्याच्यावर येणार, म्हणजे नंबर ऑफ फॅक्ट्स त्याच्यावर जास्त विचारतील, डेप्थली विचारतील. मग ते आयदर फॅक्च्युअल बेस असेल किंवा कन्सेप्च्युअल बेस असेल. तो चॅप्टर करताना हे बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. सेम बायफर्गेशन फॅक्ट बेस आणि कन्सेप्ट बेस. काही काही फॅक्च्युअल बेस असतात, म्हणजे जे आहे ते आहे. मग तो डेटा तुम्हाला माहित पाहिजे, ती दिनांक तुम्हाला माहित पाहिजे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पाहिजे. आता हिस्ट्रीमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे फॅक्ट बेस होते. एखादा क्वेश्चन कन्सेप्च्युअल येतो. कन्सेप्च्युअल पण कोणता आलेला तो तुम्ही बघून घ्या. पण मॅक्झिमम हिस्ट्री इज नथिंग बट द फॅक्च्युअल. इथं यावेळेस मी कन्सेप्च्युअल एक काय ऍड केलेला आहे, जर तुम्ही हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन बघितले तर त्याच्यातून तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर जॉग्रफी कन्सेप्च्युअल पण येतो, फॅक्च्युअल पण येतो. डायरेक्टली आता फॅक्च्युअल विचारले की याचे खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी आहेत, असं डायरेक्टली फॅक्च्युअल. पण काही काही असं असतं की 2010 ते 15 यामध्ये महाराष्ट्राची जनगणना इतर राज्यापेक्षा सर्वात जास्त होती, किंवा महाराष्ट्रातील विदर्भामध्ये ऍज कम्पेअर टू कोकण पश्चिम एरिया पैकी इथं घनता जास्त होती, लोकसंख्येची घनता जास्त होती. असं कन्सेप्च्युअल बेस, म्हणजे तुम्हाला थोडंसं डोकं लावावं लागेल. ते डायरेक्टली उत्तर तुम्हाला कोणत्या पुस्तकात भेटणार नाही. तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा वापर करून तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनने जावं लागेल. अशा टाईपचे याला म्हणतात फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल. ठीक आहे. हे खूप जण करत नाही, हे रँकर करत असतात. तुम्ही पण करायला सुरुवात करा, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. थोडं आज मी फास्ट घेणार आहे, कारण की जस्ट मी आत्ता आलो बाहेर आणि मला परत बाहेर जायचंय. ठीक आहे. तर हे आहे अंकगणित बुद्धिमत्ता. वेगवेगळे कोणकोणत्या चॅप्टर पैकी कोणकोणते प्रश्न आले इथं बघून घ्या. अंकगणित 11 क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता 9 क्वेश्चन. हाच तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे येणाऱ्या ग्रुप सी ला सुद्धा, जबकि याचे अजून फॉर्म आले नाही. तर ग्रुप सी ला तुम्ही याच प्रकारे प्रिपरेशन करा. ठीक आहे. चलो, तर सुरुवात करूया. वेगवेगळे आपल्याकडे बॅचेस पण आहे. टेटची बॅच आहे, बँकिंगची बॅच आहे, त्याच्यानंतर कम्प्लीट मॅथ्स अँड रिजनिंगची ही वाली बॅच आहे, ज्यामध्ये राज्यसेवा कंबाईन दोन्ही कव्हर होतो. आरआरबी, एनटीपीसी, आरआरबी ग्रुप डी आहे, पोलीस भरती आहे, तलाठी आहे, तलाठी ग्रामसेवक अपकमिंग येणारे एक्झाम आहे, ज्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. त्याला आत्तापासून तयारी करा. लिमिटेड टाइम ऑफर चालू आहे, बघून घ्या. ऍप डाउनलोड करा, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन. ऍप्लिकेशन अँड्रॉइड एज वेल एज आयओएस दोन्हीवर चालतो. जर तुम्हाला ते डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबरवर मेसेज करा. सुरुवात करूया. डायरेक्टली 20चे 20 क्वेश्चन सांगणार आहे. फटाफट फटाफट. मी इथं जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण की आम्ही रेकॉर्डेड स्वरूपात करतोय. आता मी हा सेशन रेकॉर्ड करतोय. ठीक आहे.
तर हा आहे. आय होप तुम्ही हा प्रश्न वाचले असणार. माझ्याकडे बी सिरीज होती. माझ्याकडे जो क्वेश्चन पेपर होता तो बी सिरीजचा होता. ठीक आहे. तर सिरीज कोणती असो, मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन 81 to 100 शेवटचेच आहे. 81 पासूनच सुरुवात आहे बघा, इथं दिलेलं आहे. बाकी फक्त रिशफल होतो. ठीक आहे. आणि त्या म्हणजे सिक्वेन्स तोच राहतो. पहिल्यांदा हिस्ट्री, मग जॉग्राफी. सिक्वेन्स कोणता बघा, मी तुम्हाला सांगू का, लिहिलं होतं मी. हिस्ट्री, मग जॉग्राफी, मग इकॉनॉमिक्स, मग करंट, मग पॉलिटी, मग मॅथ्स अँड रिझनिंग. फक्त ते मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये मग वरती खाली क्वेश्चन होतात तुमच्या तुमच्या सिरीजनुसार. ठीक आहे. तर 40% वाढवला हा टाईप 2 आहे बॅच मधल्या जो पर्सेंटेज चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 6 टाईप सांगितले होते मी. नाही 6 नाही, पर्सेंटेज मध्ये 12 टाईप आहे, प्रॉफिट अँड लॉस मध्ये 13 टाईप आहे. तर त्या 12 टाईप पैकी हा दुसरा टाईप आहे. ठीक आहे. तर इथं काय करायचं, 40 जी लिहिलंय इथं वाढवली म्हणून त्या 100 मध्ये हे 40 वाढवायचे. जर इथं कमी केली असती तर इथं मायनस चिन्ह वापरलं असतं. बस एवढं सोपं आहे. तर हे किती होतं, 40 डिवायडेड बाय 140, पर्सेंटेज मध्ये मल्टिप्लाय बाय 100 करायचं. हे सॉल्व्ह करा, 2847 येतो. कसं येतं आता या सगळंच करून दाखवतो बघा. 400 डिवायडेड बाय 14, 14 1 14, 14 दुने 28, किती उरले 12 120, 14 8 8नेच भाग देणार. अच्छा, याला छोटं पण तुम्ही करू शकता. सपोज 400 आणि हे 14 आहे आणि 14चा पाडा येत नाही टाइमवर, दोन्ही भाग द्या. 2 7 14, 2 दुनी 0 0. आता 7चा पाडा येतो ना. ठीक आहे. 7 दुने 14, 6 0, 7 8 56, 4 पॉइंट म्हणजे 4 उरले, तर 4 आणि भागिले 7, तर ह्या असं झालं. ठीक आहे. दंडाडत. नेक्स्ट, आंबे खरेदी केले. तुम्ही हे वाचून घ्या, इथं व्हिडिओ पॉज करा आणि मग सॉल्व्ह करा आणि मग माझं बघा. काही आंबे खरेदी केले, मी 100 पकडतो. 100 मधून 10% गेले म्हणजे 10% म्हणजे 10च गेले, तर 90 उरले. आता या 90 पैकी 80% आंबे त्यांनी मित्राला दिले, तर याचे 80% गेले म्हणजे उरले किती, 20% उरले. तर याचे 20% किती होतात, 9 दुने 18, 18 उरले. हे उरले. ही आपली फिगर आहे 100 घेऊन. त्यांनी सांगितले ती तर 45 आहे, म्हणजे 18 करता 45 आहे. तर मग ओरिजिनल 100 करता त्यांनी ओरिजिनल विचारले. ओरिजिनल 100 करता किती, तर 100 मल्टिप्लाय बाय 45 डिवायडेड बाय 18. आता तुमच्या समोर कॅल्क्युलेशन करतोय. 9 दुने 18, 9 5 45, बे 1 बे, बे 50, 50 इंटू 5 250. थोडा फास्ट होत असेल तुमच्याकरता, कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचं स्लो करून घ्या. 20च्या 20 क्वेश्चन सोप्या स्वरूपाचे होते. त्यानंतर एका दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो आणि त्यावर 25% नफा होतो. ठीक आहे. 750 छापील किंमत आहे म्हणजे एमआरपी प्राइस आहे. याच्यावर भाऊ पहिल्यांदा 10% डिस्काउंट देतो. 10% हे 75 होतात. ठीक आहे. 10% डिस्काउंट हे मायनस करा. 5 हातचाले 1, 8 9 10 11 12 13 14 15, 7 हातचाले 675. आणि ही जी 675 सेलिंग प्राइस आलेली आहे, या सेलिंग प्राइस मध्ये ऑलरेडी 25% नफा आहे. तर खरेदी कितीला केली असेल, म्हणजे ही 125 करता आहे, तर 100 करता किती, तर 675 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 125. 25 चौक 100, 25 5 25, 6 5 1 5, 1 उरला 17 झाले, 5 त्रिक 15, 2 5 5 25. हे किती झाले बघा, 35 चौक 35 दुने 70, 70 140 140 आणि 400 540. 540 आहे, ऑप्शन मध्ये आहे. अच्छा, हे कसं गुणाकार केला मी, 135 इंटू 4 बघा. 35 ने पहिले 4 ला गुणाकार करा, ते पण मला जमत नव्हतं म्हणून 35 दुने 70 तर 70चे डबल 140. तर 140 डोक्याला इकडे कॉर्नर मध्ये ठेवा आणि 4 इंटू 100 400, 400 आणि 140 540. असं ते खटाखट जमलं पाहिजे, नाहीच जमत तर गुणाकार करून घ्या. पण हे जमायला म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे. असं नाही शिकत मी जाऊन द्या असं म्हणून चालणार नाही, रँकर असं नाही करत. नेक्स्ट, आता हा वाला मस्त प्रश्न विचारला म्हणजे मला पहिल्यांदा सॅटिस्फाय झालं की आजचा पेपर बघून यार असा वाला टाईप आला. जबरदस्त क्वेश्चन आहे, सोप्पा आहे. जर नीट बघितलं तर अशी कोणती जगातली संख्या आहे का की जी म्हणजे जिने 45 245 320 आणि 180 सगळ्यांना भाग जातो. आता बघितले कळतोय 0 0 ठीक आहे, पण 5 ला भाग जाणारा 5च आहे ना, दुसरं काय. तर मग मी याला भाग देऊ का, तर याला मी असं लिहू का, 9 इंटू 5, अल्टिमेटली तेच आहे ना 9 5 45, प्लस 5 ने याला भाग दिलं तर 5 चोक 20, 5 9 45 म्हणजे 49 इंटू 5 हेच होतात. सेम टू सेम आहे,
हे भागाकारामध्ये भागाकार, इथं भागाकार चिन्ह आहे. 320 ला पण भाग देतो 5 ने. 5 × 5 = 30. 2 उरले 5 × 20 आणि प्लस सॉरी इथं मायनस आहे, इथं मायनस आहे बघा. 5 ने भाग दिलं 5 × 15 आणि 5 × 30. ठीक आहे. आता इथं वेगवेगळं करू शकतो मी याला हे बघा. आता मी डायरेक्टली एक्झाम मध्ये करणार, पण इथं मी एकदा करून दाखवतो. या 9 आणि 5 हे दोघंही अंडर रूट वर्गमूळामध्ये आहे. त्याला वेगवेगळं पण मी लिहू शकतो मॅथमॅटिकली. 9 वेगळा आणि हा 5 वेगळा, चालतं ना असं पण, अल्टिमेटली एकच आहे ना. आणि मग या 9चं वर्गमूळ मी काढू शकतो, म्हणजे अल्टिमेटली 3 बाहेर येणार आणि 5च ब्रॅकेटमध्ये म्हणजे वर्गमूळात राहणार. तर याला मी असं लिहू शकतो का, याची व्हॅल्यू 3 आणि गुणाकारमध्ये तसेच्या तसे, तर हे अल्टिमेटली 3 5 झालं है ना. हे माझ्या डोक्यात होतं, आता मी डायरेक्ट करतो. ठीक आहे. तर 9चं वर्गमूळ 3, 5 उरले बाहेर, प्लसचा प्लस. 49चं वर्गमूळ 7, 5 उरले खाली. 64 वर्गमूळ 8, 5 उरले. 36 वर्गमूळ 6, 5 उरले. आता दोघाला इंडेक्स सेम आहे, √5 √5 √5 √5. मग आपण प्लस मायनस करू शकतो. हा 5 आहे हा 4 आहे, तर मग नसतं करता. ठीक आहे. आता 4 आणि 3 आणि 7 10, कारण की प्लस आहे, तर 10 √5 आणि इकडं 8 मधून 6 गेले, 2 √2 झाले का, 1 मिनिट. 64 8 बरोबर आहे ना, काही चुकलं नाही ना, बघून घ्या. 7 आणि 3 7 आणि 3 10 आणि 8 8 64 आणि 6 7 36, 2 √5. हे कट बे 1 बे बे 5 10. आन्सर ऑप्शन 5. ठीक आहे. कॅल्क्युलेशन नीट करून घ्या बघा, कन्सेप्ट शिकून घ्या फक्त. हा वाला बघा, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे. कर्ण अच्छा सोपं आहे. आयत आहे, आयताची मोठी बाजू ही वाली असते 40 आहे. त्याचा कर्ण हा वाला असतो, तो याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर जास्त म्हणजे 41 आहे. आयताचे हे चारही कोण एकमेकाला 90 डिग्री मध्ये छेदत असतात. तर हा पायथागोरस प्रमाणे एक्स याला पकडूया, तर एक्सचा वर्ग अधिक 40चा वर्ग इज इक्वल टू हायपोटेनस 41चा वर्ग, एक्सचा वर्ग इज इक्वल टू 40चा वर्ग 1600 सगळ्यांना येतो. 41चा येतो 1 8 8 4 16 16 बघा. ठीक आहे. आता माझी प्रॅक्टिस आहे त्यामुळे ते फटाफट जमतं. मग हा इकडे मायनस मध्ये, तर 1681 मधून 1600 गेले. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 81, तर एक्सची व्हॅल्यू आली 9. ठीक आहे, ही वाली व्हॅल्यू आली 9. पण मला काय विचारलेलं आहे, परिमिती म्हणजे सगळा बॉर्डर एरिया. तर एक आयत ही 40 सेम असते, ही 9 आली सगळ्यांची बेरीज करा. 40 आणि 40 80 आणि 8 9 9 18, हे किती झाले 8 8 आणि 9 98. 98 आहे का, हे ऑप्शन चौथा. सोपं आहे का नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, दोन संख्या या प्रमाणात आहे. आता हा वाला टाईप आहे ना, खूपच सोपा आहे. याला 5x पकडा, याला 7x पकडा, प्लस प्लस 12 12. आता हा मी एवढा वेळेस टाईप केलेला आहे ना, की मला पाठ होऊन गेलेला आहे. ठीक आहे. आणि अजून एक सांगतो इथं कॅल्क्युलेशन फास्ट करण्याकरता, इथं 12 आणि 12 जेव्हा फिगर सेम असते, तेव्हा याचं आणि याचं डिफरन्स किती 2, तर इथं 24 उरतं. ठीक आहे. नाही जमणार ना तुम्हाला, करा नॉर्मली. 9 × 5 9 5 45x, 12 9 अष्टोदरसे, क्रॉस कॅल्क्युलेशन करतोय. 7 7 49x आणि 12 7 84. बघा 108 आणि 84 मध्ये फरक 24चा आहे ना, वैस तो काय राहता मी. ठीक आहे. एक साइडला 24 उरतो आणि 25 आणि 49 मध्ये फरक कितीचा 5 6 7 8 9 4x, x इज इक्वल टू 6. मला विचारलेलं आहे दोन संख्यामधली फरक कितीचा आहे 2चा, आणि एका x ची व्हॅल्यू आली 6, 6 2 12. ठीक आहे. दंडाडन. नेक्स्ट, दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात आहे, तर मोठीवाली स्पीड मधून लहानवाली स्पीड मायनस होणार रिलेटिव्ह स्पीड काढण्याकरता. सो रिलेटिव्ह स्पीड होणार 112 - 76, ते किती होतात बघा, 6 6 12, चला 8 9 10 11 3 36 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता मला सांगितलेले दोन गाड्या, तर दोन गाड्या मोठी म्हणजे जास्त फास्टवाली गाडी छोट्या गाडीला, कमी स्पीडवाल्या गाडीला क्रॉस करेल, तर स्पीड डिस्टन्स तोच घेणार त्याचा, आणि त्या छोट्या गाडीचा लेंथ घेणार, कारण की त्यामधला बसलेल्या माणसाला ती क्रॉस करते. तर माणसाला क्रॉस करणं म्हणजेच त्या गाडीच्या स्वतःच्या लांबीला क्रॉस करणं. तर ती एक्स पकडली, आणि याचं रिलेटिव्ह स्पीड आहे 36, आणि हे 20 सेकंद लागत आहे, पण 36
5/18 करावं लागेल, कारण की किलोमीटर मध्ये आहे, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे असं का मांडलं नका विचारू, इथं शिकवण्याचं आजचं सेशन नाहीये. 18 2 36 5 2 10 10 इंटू 20 200 गुणाकारामध्ये तर 200 मीटरची गाडी आहे. सोपं आहे की नाही? बघा, ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे, ज्यांना सगळे टाईप तोंडपाठ आहे, ज्यांनी भरपूर असं रक्तात घुसलेले त्यांचे टाईप, त्यांच्याकरता हे काहीच नाहीये. ठीक आहे. आता एखाद्या वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल, नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. तो मार्क किंमत किती, म्हणजे उलट द्यायचं आपल्याला. पहिले 1200 वर प्रॉफिट ऍड करून घ्या. प्रॉफिट 20% आहे, तर 20% किती होतात रे? 12 2 24 240 240 ऍड करा. 1200 1300 1400 1440. आता ही डिस्काउंट दिल्यानंतर आली पाहिजे, 10% डिस्काउंट. तर ही 90 करता आहे, तर 100 करता किती? तर मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90. 0 कट 0 कट 9 1 9 9 1 9 10 11 12 13 14 9 1 54 9 0 0 आणि 1600. तुमच्या समोर कॅल्क्युलेशन करतोय 1600. नेक्स्ट. दोन व्यक्ती वाचून द्या मला. हे बघा, काही पहिले फक्त 5-6 क्वेश्चन मी बघितले होते, बाकीचे मी बघितलेले नाहीये. मलाही करून द्या. दोन व्यक्ती एक काम 24 तासात करतो, ठीक आहे. जर त्याच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आम्हाला क्वेश्चन कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतोय यार. हा, आपण काल युट्यूबवर कालच्याच सेशन मध्ये, आज 14 तारखेने कालच्या 13 तारखेचं सेशन बघा, पण ती एक्झाम वेगळी होती. पण त्याच्यात हाच क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेला रात्रीच्या 9:15 सेशन मध्ये. RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट सेम टाईप आला, 3 पट. त्याच्यात पण 3 पट होतं, याच्यात पण 3 पट होत आहे. ठीक आहे, तर करूया. A प्लस B 2 जण मिळून 24 तासात पूर्ण करतात, तर मी काम पण 24च पकडतो. 24 काम आहे. तर आता एकला डिफाईन करणं अवघड होऊन जातं. एक काम करू, थोडं मोठं घेऊ का? 72 घेतो. 72 काम आहे, तर 24 त्रिक 72. ठीक आहे. आता A आणि B ची बेरीज 3 आहे, पण मला A ची किती B ची किती मला माहित नाही. ठीक आहे, पण त्यांनी काय दिलेलं आहे की त्याच्यातला जो फास्ट काम करतो तो 3 पट जास्त आहे दुसऱ्यापेक्षा. सपोज B ला मी X मानलं, तर हा 3 पट जास्त काम करतो, 3x. असं मिळून 4x होतो, आणि 4x करता इफिशियन्सी काय आहे? 3 ची. आणि मला विचारलेले फास्ट व्यक्ती 3x वाला होणार ना, तर 3x ला किती? 4x हे टोटल करताय, 3x करता किती? क्रॉस कॅल्क्युलेशन 3x इंटू 3 डिवायडेड बाय 4x x तसं पण कट होणार आहे, 9/4 ही कॅपॅसिटी झाली फास्ट व्यक्तीची. आता त्याला एकट्याला काम करायचं, काम आपण 72 पकडलेलं आहे, तर 72 डिवायडेड बाय 9/4 हा 4 वरती जातो. 72 इंटू 4 डिवायडेड बाय 9 9 9 9 8 72 8 32. तर 32 दिवस लागेल बाबूला. काय हे? तास. अच्छा, तास आहे, दिवस नाहीये. इट डझंट मॅटर. 4 नंबर आन्सर ऑप्शन. आय होप सो आला असेल. नेक्स्ट. रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो ए मध्ये 5% सरळ व्याज. चला ठीक आहे, सरळ व्याज आहे. उर्वरित रक्कम म्हणजे 10,000चे 2 तुकडे पाडले, माहित नाही कोणकोणते तुकडे. बी मध्ये 8%. एका वर्षात नाही. ठीक आहे, याला आपण नाही, बघा, जरी हा सरळ व्याजचा प्रश्न असला ना, तरी आपण याला मिक्सचर एलिगेशन मेथडने, आणि काल परवाच्या NTPCच्या इव्हन सेशन मध्ये मी हाच टाईप सेम, फक्त संख्या बदललेला आहे, एलिगेशन मिक्सचरनेच तो सोडवला. तर बघा, हे बघा, 5% एका याच्यात भेटते ए मध्ये, बी मध्ये 8% भेटते, पण दोघं मिळून हा कंबाईन मला काढावा लागेल ना. तर कंबाईन कसं काढणार? 710 टोटल भेटताय आणि 10,000वर भेटताय, आणि टक्क्यामध्ये किती होतात ते काढा. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 1 0 कट 1 0 कट 71/10. ते 71/10 71/10. आता इथं त्यावेळेस पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की इथं 10 भागाकारामध्ये ते आवडणार नाही. ते काढण्याकरता मी मल्टिप्लाय इथं 10 करतो, म्हणजे 10 कट. इथं केलं तर इथं पण करावं लागेल, इथं पण करावं लागेल. मॅथमॅटिक्स मध्ये सगळंच करावं लागतं. 10 5 50, हे 10 8 80 आणि 71 उरला. आता याच्यामधला फरक 50 आणि 71 मधले 21, याच्यामधला फरक 9. तर रेशो काय झाला? 9:21. 9:21 रेशोला वाटा. 9:21. छोटं करू अजून. 3 त्रिक 9 आणि 3 7 21. आता त्यांनी सांगितलं 10,000 वाटा, आणि काढायचं कोणाचे? बीचं नंबर 7 आहे. टोटल किती? 10. तर 10,000 डिवायडेड बाय 10 इंटू 7, हे झालं 7,000. आहे का 7,000 ऑप्शन मध्ये? सेम RRB NTPC मध्ये सेम आला, सेम. दुसऱ्या 2-3 दिवसापूर्वी हाच टाईप घेतला मी, सेम आहे, सेम. त्याच्यानंतर काय आहे?
एव्हरी टाइम नंबर ऑफ लेटर्स स्किप इन बिटवीन ऍडजस्टंट लेटर्स ऑफ द सिरीज डिक्रीजेस बाय 1. विच वन ऑफ द फॉलोइंग सिरीज इज ऑब्झर्विंग रूल. अरे बापरे, मराठीमध्येच वाचूया. अक्षरमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते, या नियमाचं पालन. अच्छा, नॉर्मल आहे. आता हा म्हणजे यार ऍक्च्युली करून बघावं लागतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी नाही एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, तर सुरुवात करा. बी एच एम क्यू एस यू. बी एच 1 2 3 4 5. एच नंतर एम 1 2 3 4 चा गॅप आहे. एम नंतर क्यू, क्यू 3 चा गॅप आहे. पहिल्याच्या याच्यात भेटतं काय? एस. अरे यार, इथं 2 चा गॅप पाहिजे होता, पण क्यू आणि एस मध्ये 1 चाच गॅप आहे, तर सुट म्हणजे हे नाही होते, खपला. गई बैस पाणी, मी एवढं बघितलं. चला हा बघू. एफ जे एन एफ जे एन. इथं 3, इथं पण 3 आहे, कमी व्हायला पाहिजे, कमी नाही होते, तर हा पण कटला. चला हावाला बघू. सी एच, हा तरी असायला पाहिजे. सी एच एम, सी एच एम 4 चा गॅप, इथं पण 4 चा गॅप, सेम हट कटला. अरे यार, हा तरी पाहिजे. आता लक त्याला म्हणतात बघा. जर मी पहिल्यांदा चौथा ऑप्शन बघितलं असतं तर खटकन आलं असतं. तुम्ही म्हणतात ना सर कर्म, तुम्ही एवढं कर्म सिद्धांत का फॉलो करतात, हे असं असतं. त्यामुळे म्हणतो कर्म चांगले करा. एक्झाम मध्ये जर पहिल्यांदाच तुम्ही हा ऑप्शन बघितला असता तर वेळ वाचला असता की नाही तुमचा. एल क्यू, एफ आणि एल मध्ये 1 2 3 4 5 चा फरक. एल आणि क्यू, एल आणि क्यू मध्ये 1 2 3 4 चा फरक. क्यू आणि यू, क्यू आणि यू मध्ये 3 चा फरक. अरे वा. यू आणि एक्स मध्ये 2 चा फरक आणि एक्स आणि झेड मध्ये 1 चा फरक. बघा आला का नाही. 5 4 3 2 1, एक एक कमी करत गेला. तो आन्सर ऑप्शन 4. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. अच्छा, पहिलीवाली डिरेक्शन देऊन टाकली. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे उजवीकडे वळाली तर निघताना तिचं तोंड. अरे उलट विचारलं, उलट. आपण उलट करायची, दिशा डायरेक्ट उलटी करून टाकायची. देखो, सुरुवात कुठून? दक्षिणेकडून ना, दक्षिणेकडे तोंड आहे. आता त्यांनी सांगितलं 2 वेळ डावीकडे गेले, तर आपण 2 वेळेस उजवीकडे जा. तर इथून उजवीकडे, पहिलीकडे उजवीकडे, उजवीकडे. आणि आता उजवीकडे गेले तर आपण डावीकडे जा, डावीकडे. म्हणजे सुरुवात पश्चिमेकडून गेली होती तिने. तुम्ही ऑप्शन नुसार पण जाऊ शकतात. चला मी सुरुवात पश्चिमेकडून करतो. सुरुवात पश्चिमेकडे आहे माझं. आता ती म्हणती घरून निघाल्यावर 2 वेळा डावीकडे गेली, तर पहिल्यांदा डावीकडे आणि अजून एकदा डावीकडे आणि आता एकदा उजवीकडे गेली, तर आता उजवीकडे. तर बरोबर तिचं दक्षिणेकडे तोंड आलं की नाही. बरोबर आता ती दक्षिणेकडे आहे की नाही, म्हणजे पश्चिमेकडून सुरुवात. तर उलट पुलट पण करू शकतात तुम्ही. ठीक आहे, दंडादंड दोन्ही पद्धत सांगितलं मी तुम्हाला. नेक्स्ट नंबर सिस्टमचा आहे. वायची किंमत, अरे सोपं आहे यार हे. बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू 118 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 62 दिलेलं आहे. तर मला y ची व्हॅल्यू काढायची, तर x x कॅन्सल करावं लागेल, तर हे मायनस करावं लागेल, हे मायनस तर हे मायनस. तर हे इथं काही नसतं, म्हणजे प्लस प्लस मायनस कट, हे मायनस मायनस प्लस होऊन जातो, प्लस होऊन जाईल. तर प्लस आणि प्लस 3 आणि 3 6y आणि हा मायनस मायनस पण प्लस होऊन जातो. तर दोघांची बेरीज 8 9 10, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 8 आणि 1. वायची किंमत 6 18 6 0 0 180 भागिले 6 30. सोपं आहे का नाही. बघा थोडं फास्ट याकरता जातोय, याच्याकरता काय वेळ टाकायचं बे. देवा एवढं मोठं. एक चोर घरात त्याची लूट लपवतो. ठीक आहे, पोलीस त्याचा पाठलाग करतात. पश्चिमेकडे 2. अच्छा ठीक आहे, करा सुरुवात. तर पहिल्यांदा तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर जातो, 2 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळतो, 2 किलोमीटर जातो, 2 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळतो, आणखी 7 किलोमीटर जातो. तर हे 2 आणि हे पुढचे 5 लगेच करून घ्यायचे. त्याच्यानंतर शेवटी तो उजवीकडे 2 वेळेस वळण घेतो आणि प्रत्येक वेळेस 2 किलोमीटर जातो. उजवीकडे इकडे आहे तर 2 आणि अजून एकदा 2. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं ज्या घरात लूट लपवली होती, हे लपवली होती, त्याच्या घरात पोहोचायला त्याला किती चालवणं गेलं, तर हे 2 आहे, तर हे 2 आहे, टोटल 5 होतं. ते इथं उरलेलं किती आहे, आता हा किती उरला 3. तर 3 उत्तर. एवढं सोपं होतं. दिसायलाच फक्त अवघड होता सोपा. चल नेक्स्ट फटाफट. हा काय भाऊ, प्रतिपादन कारण. ठीक आहे, कॉटन इज ग्रोन इन ॲल्युअल सॉइल, बरोबर आहे. ॲल्युअल सॉइल आर व्हेरी फर्टाइल, हे पण बरोबर आहे. दोघेही बरोबर आहे. ते फॉल्स वाले तर इथंच खपले.
ॲल्युव्हियल सॉइल ही खूप फर्टाईल असते, गाळाची मृदा ही खूप फर्टाईल म्हणजे खूप सुपीक असते, म्हणून त्याच्यात कॉटन घेतलं जातं. तर बरोबर एक्सप्लेनेशन आहे. सो आन्सर ऑप्शन ए. अरे बाबा, डेंजर क्वेश्चन आला रे. ए बी सी डी ई एफ 6 व्यक्ती, पझलचा क्वेश्चन आहे. अल्टिमेटली विचारलं काय याच्यावर फोकस करा. याच्यामध्ये नेहमी पझलचा कूट प्रश्नामध्ये क्या पूछा है उस पे फोकस करो, अल्टिमेटली तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. तर सीचा अनिवार्य विषय कोणता? अच्छा, ओके. सीचा अनिवार्य विषय, अरे यार हे बनवावंच लागेल मला. हे नंतर करू का रे? चला करा, थांबा. जागा सोडली होती मी. प्रत्येक 2 विषय शिकवतात अनिवार्य. किती जण आहे? 1 2 3 4 5 6 जण आहे. तर ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंटा, एफ फॉर फिश. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यापैकी एक अनिवार्य आणि एक ऐच्छिक आहे. तर अनिवार्य आणि एक ऐच्छिक म्हणजे चॉईस वाला मामला आहे, आणि अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. करा आता 1 बाय 1. पहिलं डीचा जे कन्फर्म आहे ते मांडून घ्या. डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. ऐच्छिक डी इतिहास. ठीक आहे. जो इतर 3 जणांचा अनिवार्य विषय, अच्छा 3 जणांचा अनिवार्य विषय इतिहास. ठीक आहे, इथं ब्रॅकेटमध्ये 3 लिहून घ्या म्हणजे आपल्याला कळेल. ई आणि एफ या 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफचा. अच्छा, ई आणि एफचा भौतिकशास्त्र आहे अनिवार्य विषय. कोणाचे असू शकतो? इथं पण भौतिक असू शकतो, इथं पण भौतिक असू शकतो. आय डोंट नो, लिहून ते घ्यावे. एफचा आता कोणताच विषय म्हटला नाही तर अनिवार्यच पकडूया. एफचा गणित हा अनिवार्य विषय असून, अच्छा एफचा गणित हा, अच्छा मग इथं भौतिक गेला तर भौतिक याचं आहे, तर याचं गणित असून तो सी व ईचा ऐच्छिक विषय आहे. सीचा ऐच्छिक गणित आणि ईचा पण ऐच्छिक गणित. जे कन्फर्म आहे ते लिहा. त्यानंतर इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी, पण इंग्रजीवरती का इतिहास खाली ते मला माहित नाही. अच्छा पुढे दिले, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहे. अच्छा, डीचा इतिहास इकडे आहे तर याचा इकडे इतिहास जाणार, उलट पुलट आहे ना. आणि इतिहास आणि दुसरं कोणतं? इंग्रजी, तर हा इंग्रजी इकडं आहे, याचा इकडं इंग्रजी जाणार उलट पुलट. सोपं आहे रे, मला वाटलं नव्हतं एवढं सोपं. ठीक आहे. झालं. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. तर रसायन इकडे पण येऊ शकतो, रसायन इकडे पण येऊ शकतो. आय डोंट नो, लिहून घ्या. रसायन आणि रसायन माहित नाही. ठीक आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर ही महिला झाली डी वाली. ठीक आहे ना. तर सीचा अनिवार्य विषय कोणता? अच्छा, त्यांनी काय सांगितलं होतं बघा, इतिहासाचे 3 शिक्षक आहेत जे अनिवार्य विषय आहे. एक तर इतिहास इथं झाला, तर इतिहास इथं पाहिजे एक, आणि इतिहास इथं पाहिजे, 2च जागा आहे ना. बस झालं सी उत्तर. ते सीचा अनिवार्य विषय इतिहास ऑप्शन मध्ये पण आहे. आता बघा, ऍक्च्युली रँकर पण असंच सोडवतो एक्झाम मध्ये. आता मला जसं वेळ भेटेल तेव्हा मला याला वाचून असं विचार करावा लागेल की नाही ऐसा किया रहता तो ऐसा इझी होता, किंवा याची ट्रिक अशी असते. ती एक्झाम मध्ये कोणालाच येत नसते. नका उगाच उड्या मारू. मग आम्हाला थोडस वेळ घालावा लागेल याच्यावर, अर्धा तास 1 तास. मग तुम्हाला सांगावं लागेल, अरे हे जर असं डायरेक्ट एका ओळीने वाचलं असतं तर आलं असतं, मग तुम्ही पण खुश होतात. तर मास्तर किती हुशार आहे. कोणीही मास्तर, कोणीही विद्यार्थी, कोणीही रँकर एवढा हुशार नसतो की एक्झामच्या त्या पिरियडमध्ये डायरेक्ट तसं करतो. असं होऊ शकतं, असं नाही म्हणत, पण यावाल्या प्रश्नाला तर नाही होणार. ठीक आहे, बोलायची गोष्टी ते. चलो हवाला करा. अरे भाऊ याचं करा यार तुम्ही, हे मला आहे ना खूप बोर होते. मी तुमचं करा. ठीक हा सोप्पा आहे, म्हणजे हा गॅप मेथडनीच येतो डायरेक्टली. 14 27 14 6 7 6 7 8 9 10 11 12 13 13चा फरक आहे. अच्छा मी इथं संख्या लिहून घेतो. 14 27 44 एक्स 90 119 152. फरक बघा, मी याच मेथडने करतो नेहमी. मी जसं ताण नाही घेत. 7तून 4 गेले 3,
4 2 गेले 2, नाही उलट केलं मी, 7 8 9 10 11 12 17 17 येतो ना. आता हे मला माहित नाही. अच्छा, इथं 4चा फरक आहे बघा. 17 आणि 4 21, 21चा फरक मी मानू का असा 21 आहे इथं. 21 केले किती 4 आणि 1 5 आणि 4 आणि 2 6, 65 तसा ऑप्शन मध्ये आहे. पण मी हा लॉजिक लावून बघू का पुढं, 13 17 21 22 23 24 इथं 25चा पाहिजे लॉजिक. आणि बरोबर आहे 90 आणि 65 मध्ये 25चाच फरक आहे. अरे वा, मग 29चा फरक पाहिजे. बरोबर आहे 90 आणि 29 119 होतात. म्हणजे माझं लॉजिक बरोबर झालं आहे. हुशार झालो मी. चला नेक्स्ट, हा पण इझी आहे. काही नाही, प्लस मायनस चेंज करा फक्त कॅल्क्युलेशन करा. बॉडमास हा वाला तर आत्ताच्या एनटीपीसीच्या सिरीज मध्ये कित्येक वेळा क्वेश्चन घेतले. 231 11 23 82 आणि 40. बघा, प्लस म्हणजे गुणाकार, प्लस म्हणजे गुणाकार, तर इथं गुणाकार, गुणाकार म्हणजे हे काय भागाकार, भागाकार ह्या गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे मायनस, भागाकार म्हणजे मायनस, आणि इथं एकच उरला प्लस. ठीक आहे, करा. तर पहिल्यांदा भागोबेव प्रमाणे भागाकार, 11 1 11 2 नाही 11 2 22, सॉरी 11 2 22 1 11 1 11 इंटू 23 प्लस 82 मायनस 40. बघा, इथं तुम्ही नॉर्मली पण करू शकतात, पण मी इथं युनिट डिजिट मेथडने करणार, कारण की 4ही ऑप्शन वेगवेगळे नाही यार, इथं 2 ऑप्शन सेमच आहे. ठीक आहे, युनिट डिजिटने गेलं तर कसं करायचं बघा, पहिले बघून घ्यायचा. एक शेवटचा 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 शेवटचा, तर शेवटचा नंबर घेतोय मी फक्त. तर 3 1 3 3 2 5 5 मधून 0 गेले 5, पण 5 इथं पण आहे 5 इथं पण आहे, म्हणून तो जमणार नाही. तर करून घ्या नॉर्मल. 23 इंटू 21, अरे यार 21 21 21 2 42 21 63, अच्छा 6 21 2 42 3 4 44 45 46 47 48 प्लस 82, 3 4 5 8 8 16, चला 1 5 565 मायनस 40, मायनस पण तर करायचे, हे प्लस केले हे मायनस, प्लस केले हे मायनस, 5 2 525. तिसरा वाला आन्सर सोपं. कॅल्क्युलेशन मध्ये जर काही चूक जरी झाली असेल तर बघून घ्या, पण तसं काही चूक वाटत नाही मला. इथं काय भाऊ, वेन डायग्राम, खालीपैकी कोणती वेन आकृती 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? चौरस, चौकोन, समभुज, चौक. अरे वा, हे तर 1000 वेळेस मी, म्हणजे खूप जणांना, इव्हन बॅच मध्ये पण मी खूप जणांना शिकवताना मला नाही तरी यावर खूप प्रश्न येतात की सर चौकोन म्हणजेच चौरस का? चौकोन वेगळा असतो, चौरस वेगळा असतो. चौकोन म्हणजे नुसता क्वाड्रिलॅटरल, तर आयत पण चौकोन आहे, रोम्बस पण चौकोन आहे, ट्रॅपेझियम पण चौकोन आहे, चौरस पण चौकोन आहे. ऍक्च्युली चौरसला स्क्वेअर म्हणतात. खूप जण चौकोन म्हणजे चौरस असतो असं नसतं. ठीक आहे, तर प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. समभुज म्हणजे रोम्बस, रोम्बसचा थोडासा टिल्ट केला चौरस असतो. म्हणजे हा चौरस 2D फिगर आहे, समभुज चौकोन, रोम्बस हा 3D फिगर आहे, एवढाच फरक आहे. 3D म्हणता येणार नाही ऍक्च्युली, पण 3D समजून घ्या तुम्ही. चौरस, मग त्याच्यानंतर समभुज चौकोन, आणि हा असतो, सगळे दोन्ही मिळून असतात चौकोन. एकात एक एकात एक एकात एक, म्हणजे हा बाहेरचा झाला चौकोन, चौकोनच्या आत आहे समभुज चौकोन, आणि समभुज चौकोनच्या आत आहे चौरस. तिसरा वाला बाकी काय होणार नाही, सोपा होता, रोम्बस. ठीक आहे, तर आता येऊया कट ऑफ वर. बघा, मागच्या वेळेस 43 44चा कट ऑफ गेला होता, यावेळेस पेपर इझी होता असं म्हणजे फीडबॅक होता मुलांचा. कट ऑफ किती लागेल एवढं तर सांगू शकत नाही एक्झॅक्टली, पण 45 पेक्षा कमी जाणार नाही एवढी गॅरंटी, आणि 60च्या वर जाणार नाही एवढी गॅरंटी. 45 पेक्षा कमी ज्यांना येत आहे त्यांनी चुपचाप येणाऱ्या ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेकरता प्रिपरेशन करा, आणि 60च्या वर ज्यांना येतात त्यांनी चुपचाप ग्रुप बीच्या मेन्स करता प्रिपरेशन करा. मॅटर क्लोज, समझ गया बात, सो बात की एक बात. आता सर मला 50 येतात, 55 येतात, 51 येतात, 58 येतात, आम्ही काय करायचं? कुछ नहीं कह सकते, कुछ नहीं, किसको कुछ नहीं पता क्या होगा.
बोलायच्या गोष्टी मग मी सांगितलं होतं, मग माझं बरोबर आलं, काही नाही. हे 2च करा, मॅटर क्लोज. ठीक आहे. तर बॅचेस वगैरे बघून घ्या. बघा मी रेकॉर्ड केलाय हा सेशन. मला फटाफट ऍक्च्युली लाईव्हच घ्यायचं होतं. तसे पण सिरीज एनटीपीसीची चालूच आहे, अंडर ग्रॅज्युएटची. त्यांची पेपर पण चालू आहे. आजही त्यांचा पेपर झाला. ठीक आहे. अजून याच्यावर काही डाऊट वगैरे असले 20चे 20 माझ्या हिशोबाने तर बरोबरच क्वेश्चन आहे. काही असं एखादं वगैरे चुकलं, आता जो मी सोडवला नाही तो तुम्ही चेक करून घ्या. मला माहित नाही तो त्याचं उत्तर येतंय का नाही येतंय का, बरोबर आहे का चूक आहे किंवा आहे का नाही मला माहित नाही. पण ठीक होता पेपर, चांगला होता. म्हणजे एकूण प्रश्न पण चांगले विचारले 2-3 आणि बाकीचे पण साधे साधे प्रश्न होते. ठीक आहे. बघा काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जाताना प्लीज सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन. थँक्यू.